ठाण्यात अघोषित पाणी कपात लागू करण्यात आल्याचं चित्र आहे। राज्य सरकारनं किंवा ठाणे महापालिकेनं अजून तरी अधिकृतपणे पाणी कपात जाहीर केलेली नसली तरी अनेक घरांमध्ये नळाला पाणी नाही। अगदी नौपाडा ते घोडबंदर आणि कळवा ते दिवा येथील अनेक गृहनिर्माण संकुलांमध्ये सध्या पाणी येत नाहीये आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागते। या घडीला ठाण्यात दिवसाला 75 ते 105 टँकर महापालिकेकडून पुरवण्यात येत आहेत आणि त्या टँकरचे पैसेही गृहनिर्माण संकुलांना भरावे लागत आहेत। पाण्याची आता मे महिना आहे, पाण्याची कमतरता आहे, तर आम्ही हे सोसायटीला आपला TMCला पैसे भरतो। एका टँकरचे 1000 रुपये आहेत। जसं आम्हाला जशी गरज लागली की आम्ही ते साहेबांना फोन करतो, मग ते त्याप्रमाणे टँकर पाठवतात। 2-3 करोड देऊन फ्लॅट पण घ्यायचे आणि असे पैसे पण खर्च करायचे। लोकांना सुविधा दिल्या ना, काय प्रॉब्लेम नाही। तुम्ही टँकर मागवा, काय करा, आम्हाला पाणी द्या, त्यांना काय विचारत नाही तुम्ही किती पैसे भरता, काय करता सोसायटीला किंवा TMCला पैसे। आम्हाला आमचा घेण्याचं नाही, आम्हाला पाणी द्या। धडं म्हणणं इतकं सोपं नाही आहे, पण ठीक आहे, TMC काही नाही काय करते आहे तेव्हा आणि करेल ते, आम्हाला त्याचा विश्वास आहे। हे नवीन जे सरकार आहे ते काही नाही काय करणार नक्कीच। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।